मी काय केलं 220 रुपये सेट केलं आणि पेट्रोल टाकून खटाट करून खटका पडला. 80 रुपये डायरेक्ट तिथे वरती दिसत आहेत, पण पेट्रोल गेलेलंच नाही आतमध्ये, पण खटका पडलाय लगेच. झाला कांड. इकडचं एक झालं, इथे एक ॲडिशन टाकलंय आणि सगळ्यात भारीचा विषय तुम्हाला दाखवतो. सगळ्यात भारी हा विषय काय दिसतोय क्वालिटी आहे का नाही. आज तर बँक बंदच ना. हो चालू इच्छा गावात इच्छा इमारती तरी ह्याच्यात. सकाळी 5ला निघायचं. 5 Z800 आहेत आणि 2-3 अजून वेगवेगळे कुठले तरी आहेत. गाईज ह्याच्यावरती आहे ना जे काय रॅप दिसतंय ना ते 50% झालं आहे. ह्याच्यावरती डिटेलिंग बाकी अजून. Hello guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. Today is Saturday आणि विषय असा आहे की थोडेसे छोटे मोठे काम करायचे ना, त्यासाठी जायचं आहे. थोड्या गोष्टींमध्ये जायचं का नाही असा डायसिजन चालला होता. आयला कापड काढायचं ना आता पुसायचं. लय आळशी आहे ना मी. ऑल्दो आहे ना मी ह्याच्यावरती रॅपिंगचं काम आहे ना चालू केलं होतं, पण रॅप करता करता काही गोष्टी अशा समजल्या की भाई आपण म्हणजे ना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने रॅप करायचं ट्राय केलं तर त्यामुळं ते झालं नाही प्रॉपर. पण इट्स ओके. आता मी आहे ना काहीतरी वेगळं जुगाड करायचा प्लॅन करायला लागलोय. बघू त्याच्यानुसार जर झालं तर ठीक, नाहीतर मग बघूया काहीतरी करूया. गणपती बाप्पा मोरया. हा ऊन आहे. हे ऐक की उद्या राईड आहे. उद्या लोणावळा टायगर पॉइंटला जायचं का? सॅटरडे ना. आज सॅटरडे, उद्या संडे. सकाळी 5ला निघायचं. 5 Z800 आहेत आणि 2-3 अजून वेगवेगळे कुठल्या तरी आहेत. म्हणजे 3 आहेत त्यांच्या 800. आपले मिळून 5 होती ना. असं मी तुला फोन करणार होतो त्यासाठीच, म्हटलं भेटलच. मी पण त्याला बोललोय संध्याकाळी सांग. ठीक आहे बघूया संध्याकाळी. मी पण त्याला बोललो संध्याकाळी सांगतो म्हणून. चलो गाईज, राईडचा तर जो प्लॅन आहे तो करूया आपण. झालं तर थोडासा डायसीमध्ये चाललंय ना. आता मेन म्हणजे आपल्याला जायचं आहे बँकेमध्ये पासबुकसाठी. पासबुक अपडेट करायचं आहे. ऑल द अपडेट ह्याच्यासाठी करायचं आहे कारण समोरनं काही ह्याचं पेमेंट बाकी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे पेमेंट झालेलं आहे तर ते चेक करायचे, त्यांना डिटेल्स पाठवायचे. आज बालक लावलाय पण नीट काय लागलं नाही असं फील होतंय मला. इंटरसेप्टर गाडी चांगली आहे सुद्धा. इंटरसेप्टर कोणती आहे? रॉयल एनफिल्ड आहे. भाऊ बघतोय.
भाई गाड्यांचं आहे ना क्रेज आजकाल लय जास्त झाले माहिती का, सगळ्यांकडे गाड्या 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 आहेत. गाईज उद्याचा सीन पण राईडचा थोडासा डायसी चाललाय. का डायसी आता त्याचं रिझन मी तुम्हाला आहे ना सांगू पण नाही शकत. असा आहे, एक हत्ती घेऊन यायचा फक्त, आवाजच चेंज सगळा. उद्याचं जो राईडचं प्लॅन आहे ना गाईज, त्याच्यामध्ये सीन कसा आहे तुम्हाला सांगतो. 3 ऑलरेडी Z800 फायनल झालंय. माझी एक आणखी आता युवराजला विचारलं, युवराज आला तर वेल अँड गुड होईल. गाडीवर बसता बसता पावर येते काय माहिती अंगामध्ये. अरे कॅमेरा चालू आहे का, रेकॉर्ड करतोय ना भाई तू. आणि आणखी 2-3 गाड्या कुठल्यात काय माहिती. असं 5-6 जणांचा ग्रुप तर फायनल झालेला आहे. लेट सी, आज संध्याकाळपर्यंत भैयाला कन्फर्मेशन देऊया, कारण राईडला जायच्या अगोदर मला ह्याच्यावरती काय यार मी सांगतोय दरवेळेस ह्याच्यावर हे काम करायचे त्याच्यावर ते काम करायचे, पण साला डिले एवढं व्हायला लागले ना कुठल्या गोष्टींमध्ये, माझी बुद्धी चालत नाही मग. आणि काम अशी पेंडिंग असतील ना मग ते कंटेंट वगैरे पण नाही निघत. आता काय बोलू, हे बसवाले कधी आधीमध्ये ब्रेक लावतात ना काहीच कळत नाही, आणि कधी पळवतात ते बी कळत नाही. आता याला इथं थांबायचं असणार आहे त्यामुळे हा पळवत नाही. म्हटलं का नाही थांबायचं आहे बाईला, आयला नसता थांबला बरं झालं असतं. बाई फ्रंट ब्रेकचं काम आहे 1 नंबर करून दिले काय. ह्याच्यामध्ये ना ऑल बबल गेला होता, जर कुणी व्हिडिओ बघितला नसेल तो आला तर. दुपारच्या टायमाला निघायची इच्छा नाही होत राव गरमीमुळं. आता तरी ठीक आहे, अजून एवढी हीट नाही झाली, 77% आहे टेम्परेचर. आपलं डेस्टिनेशन आलं, आपल्याला जवळ जायचं होतं बँकेमध्ये. अरे भाई बँक चालू, अरे भाई बँक बंद आहे. मला वाटतं वाडीची बँक चालू असेल का. सोमवार ते शनिवार तर लिहिलं, मग शनिवारचं काय टायमिंग आहे. चलो वाडीमध्ये एकदा बघूया, चेक करूया. ग्लव्स घालायला पाहिजे होते, ग्लव्स पण नाही घातले. ओके, ब्रेकचं काम झालं ना एकदम. कितवा घेरलाय आता ते बी कळणार झाले. ह्याचे घेर सिस्टीम दिसत असते ना बरं झालं असतं. गोप्रो रेकॉर्ड करतोय ना भाई तू. हा रेकॉर्ड करतोय. न्यूट्रल आहे. आपल्याला जायचं समोरच लेफ्ट साईडला. बालक लावा पूर्ण तोंड खाली यायला लागले. रॉयल एनफिल्ड. इकडं जायचंय खरं तर आपल्याला. पोलीस चौकी. आयला गरम व्हायला लागले. अरे कुठे गेली बँक. हा अरे इथं पण बंद आहे. मला पासबुक अपडेट करायला भेटेल का. आहे ना पासबुकची मशीन, पण यूज कशी करतात ती मशीन. अरे यार सीन तर एक अजून असं आहे की पासबुकला आहे ना एकच पेज राहिले. काय काय घेऊन फिरतोय बघा मी, अनप्लॅन्ड गोष्टी. पासबुक अपडेट करणं सगळ्यात जास्त इझी आहे असं वाटतं. ओके, लेटेस्ट एंट्री येते कशी माहिती तुम्हाला याच्या. लेटेस्ट एंट्री पासबुकची डायरेक्ट टाकलं की येतेच ना. ते ऍक्च्युली असं सांगते की लास्ट 1 year झालं की अपडेट नाही केलं, त्याच्यामुळे पेजेस पण कमी, एकच पेज राहिले. एक काम करा, जेव्हा हे बँक उघडवेल ना त्यांना सांगा, त्यांनी डायरेक्ट तुम्हाला त्याच्या हिशोबाने प्रिंट करून. आज तर बँक बंदच ना. हो चालू आहे. आज तर तुम्हाला अवघड बंद आहे ना. नाही तर तुम्ही काम करू शकता, पासबुकचा आपल्याला तुमच्या मेलवर घेऊ शकता डायरेक्ट. मेलवरती होत आहे ना. ठीक आहे, हाय चालू आहे चालू आहे. ठीक आहे चल बाय, थँक्यू. इच्छा गावात पेज पण एकच राहिले त्याच्यामुळे ते घ्यायना झाले अपडेटसाठी. काय वांदे आहेत काय कळणार झाले. असं थोडी. चलो ठीक आहे. भावांनो दोन्ही पण काम पेंडिंग राहिलीत, अजून काहीच झालेलं नाही. बँक पण बंद आहे. अरे सॅटर्डेला 1 वाजता बंद होती ना. असं काय. अरे लास्ट सॅटर्डे असं आहे का. सेकंड सॅटर्डे आणि लास्ट सॅटर्डेला बँक बंद असते पूर्ण असं काहीतरी.
बरोबर. पासबुक मध्ये पण जागा नव्हती तर ते अपडेट पण नाही झाले. यार काम नाही झाल्यावरती मूड थोडासा डाऊन होतो आहे ना, तसं झालंय सीन. भेंडी विषय झालता स्किट. लोक लय भारी बघतात काय. मागाशी पण तिथं बँकेच्या इथं थांबलो होतं ना. काय करतोय एकटाच? आहेत की मग मागवायचे ना लगेचच. काय करताय तुम्ही? मॅक्स इकडे बघ. हे बघ काय करतात. बड़ी मेहनत कर रहा है. चल आलो जाऊन. अरे बॅग राहिली, बॅग दे. गाईज ह्याच्यावरती आहे ना जे काय रॅप दिसतंय ना ते 50% झालंय. ह्याच्यावरती डिटेलिंग बाकी अजून. आता आपण चाललो हडपसरला, कारण हडपसरलाच एक जण असा आहे जो की तसे आर्ट्स वगैरे एकदम चांगले करतो. डिटेलिंग करायला त्यांच्याकडे मजा येईल. त्याच्यावरती आहे ना आपल्याला कावासाकीचा एक लोगो, यूट्यूब चॅनलचं नाव आणि इंस्टाग्राम ID टाकायचं आहे. आणि गाईज उद्याची जी राईड आहे ना त्याच्यासाठी मी फायनली चाललोय. जस्ट आत्ता कन्फर्म झालं. तर विश्रांतवाडीत जायला लागणार आहे पेट्रोल टाकायला पहिले. बुंपाट बुंपाट. यार वाडीमध्ये जायचा काय सीन नव्हता आत्ता, माहिती का. उगाच आहे ना गर्दी आहे. तरी सॅटरडे त्याच्यामुळे जरा बरं नाहीतर व्हायचा विषय. लोक गाडीच्या आवाजामुळे लय भारी बघतात काय. कलर लय सेक्सी दिसायला लागलाय. कोणी म्हणणार पण नाही यार आम्ही केलाय घरी. भाई साहेब अख्खा दिवस घालवलाय. पण तरी सुद्धा जेवढे मेन पार्ट आहेत ना तेवढेच केले, सगळे नाही केले. कारण उद्या आहे ना मॉर्निंगला राईडला जायचं चाललाय विषय. त्याच्यामुळे आजच काम करून टाकलं. एवढा वेळ कन्फर्म नव्हता, जस्ट मागाशी कन्फर्म केलं. पावर पलीकडे आहे ना. हा इथं पावर असत. का फुलच. अरे यांच्या समोर टाकलंय, सेट करून टाकलं. 80 रुपयाचं पेट्रोलच गेलेलं नाही आता. मी काय केलं माहिती आहे का, मी त्याला म्हणतो 220 रुपयाचं पेट्रोल टाक. मी काय केलं 220 रुपये सेट केलं आणि पेट्रोल टाकलं. खटाट करून खटका पडला. 80 रुपये डायरेक्ट तिथे वरती दिसत आहेत पण पेट्रोल गेलेलंच नाही आतमध्ये. पण खटका पडलाय लगेच. झाला कांड. नाही गेलेच नाही राव पेट्रोल. मी सांगतो तुला 80 रुपयाचं पेट्रोलच गेलेलं नाही. मी पावर टाकायचं. पावर यांना रेटिंग दाखवावं लागेल ना. हे पावर आहे ना. पावर बंद आहे. 220
रुपये फुल व्हायला पाहिजे होती टाकी. मी सकाळी 200 भरून गेलो तुझ्याकडे पेट्रोल. 80 रुपयाचे झाले. चला आपल्याला उशीर होते. कॅमेरा बघ. सकाळी मी आलोय का नाही कॅमेरा बघ. चल कॅमेरा मला कांड आहे. कॅमेरा बघ. फोटो बघतो मी कशाला म्हणतो मग. फोटो बघ कॅमेरा बघ. चल कशाला म्हणलं ना 1000 रुपयाची पाहिजे आपली. काय खरं नाही राव. पंपांची आहे ना काहीतरी आहे ना रूल अँड रेग्युलेशन चेंज करायला पाहिजे. एक तर बॉटलमध्ये पण देत नाही. बॉटलमध्ये देत नाही त्याचं कारण काय आहे काय माहिती. द्यायला पाहिजे ना बॉटलमध्ये. डायरेक्ट पारदर्शकता राहते. 1 लिटरची बॉटल तर 1 लिटर टाका असं. 5 लिटरचा कॅन. इथं पण मॅटर. पेट्रोल जर फुल असतं तर उडाला कसं. हो घ्या लवकर. काय विषय चाललाय काय कळा ना. पंपावरतीच राडा. पावर आहे ना. पावर नाही वे टाका. आयला पावर नाहीच वे. टाका टाका द्या मी कट मारतो. ऑटो कट आहे ना. ऑटो कट नाही. पावर नाही ऑटो कट नाही. का असं चाललंय. अरे या पंपावर लपडे व्हायला लागलेत. राहून दे नाही टाकायचं मला. ठीक आहे. पंपावरचे लपडे कधी सॉल्व होणार काय माहिती. आलो फालतू मध्ये. पावर एकच पंप होता आपल्या इथं. त्याच्यावर मी टाकत होतो. यायला नाक्यावरती जायला पाहिजे होतं. तर जिथं जायचंय तिथं तर जाईन का नाही गाडी ते पण नाही माहिती राव. नाही तर रिटर्न येताना टाकलं असतं. इच्छा गावात नाही शाईन मारती करे ह्याच्यात. मध्ये शाईन मारती आहे ना. ब्ल्यू लाईट पण पडतीये ना इथली कुठली तरी. त्याच्यामुळे भारी वाटतं अजून. शाईन तर मारतीये तो विषय नाहीच आहे. ह्याच्यावरती ज्या गोष्टी आता करायला चाललं ना ॲट द टचअपवाला सीन तो झाल्यानंतर लय लुक उभरून येणार आहे असं यायचं माहिती का. असं खतरनाक दिसन बीस्ट. पावर चालू आहे का. मी काय फालतू ठिकाणी म्हणजे कॅमेरा ऑन ठेवतोय 10 वेळा. कॅमेराचा डिस्प्ले पण बंद व्हायला झालाय. लवकर टायमर चेंज करायला पाहिजे. पावर आहे ना. पावर आहे का. पावर नाही. कुठे आहे पावर. पंप पावरच नाही. ऑटो कट आहे ना. ऑटो कट आहे का. ऑटो कट आहे का. ऑटो कट साधं आहे का. टाका मी मारतो कट. हे शॉर्ट करायला लागले सगळे पेट्रोलवाले. हा मग काय करू आता. पावर नाही ना तुमच्याकडं. खरं पण पावरच नाही तर काय करू. साधं नाही टाकत मी. मग जाऊन दे. गाडी आहे ना मॉर्निंगला आहे ना फ्यूल अप करूया राईडच्या आधी. काम महत्वाचं आहे ते पहिलं झालं ना मग बाकीच्या गोष्टी करता येते. काय गरम होतंय. तर थंड हवा लागल्यावर बरं वाटायला लागले. अरे बघा हे असं आहे ना सीन आहे. पंपावरती पेट्रोल ना काहीच लय मारलं जाते आजकाल. म्हणजे ना
लय लय ठिकाणी तेच विषय चालला. आता एकाच पंपावर 2 वेळा सीन झाला तसा. ह्या पंपावरती पण ऑटोकट नाही. मी जरा जोरात बोलल्यामुळे ना ऑटोकट हाय म्हटलं ते, नाहीतर मग नाहीच म्हटलं असतं. मला असं कचकीने ब्रेक दाबायला बी नको वाटलं. दाबायला काय दाबला असतं मी, पण मला नको वाटलं भाई. असं वाटलं मी सटकन बिटकन का काय, कारण ते ब्रेकचं भीती अजून गेली नाही ना. कारण ब्रेक नीट झाल्यापासून आहे ना गाडी चालवलीच नाही. आज चालवतोय तसं, पण उद्या राईड करायचा प्लॅन आहे ना, त्याच्यामुळं आज चालवतोय. नाहीतर आज पण नसती चालवली भाई. मला आता भूक लागली आहे. सॅटर्डे माहिती का, काल रात्री खाल्ले मी ऑल जेवलोय, रात्री जेवलोय ना, पण त्याच्यानंतर अजून काहीच खाल्लेलं नाही. थार बघा माझी आवडता विषय, पोरगी चालवती ब्लॅक ब्युटी. हा आता आली व्हाईट ब्युटी. चायला ए काय करता रे तुम्ही लोक? फालतू आहे सीन, काय कळत नाही यांचा. पोलिसांमुळे आता ऍक्सिडेंट झाला असता पहिल्यांदा खरंच. हाय डिस्टन्स घेऊनच चालवायला पाहिजे गाडी. बहुतेक हेल्मेट साठी पकडत असेल किंवा काय. भाई चलो चलो चलो, फास्ट स्टॉप आ गया. सही आहे ना आवाज आला? गाईज मी जाईपर्यंत आहे ना गाडी येणं मारण्याची गरम होणार आहे. सीन काय झाला माहिती का, त्यांनी आहे ना पोलिसांना बघितलं आणि डायरेक्ट ब्रेक दाबला. एखाद्याने आहे ना डायरेक्ट युटर्न मारला हाय त्या ठिकाणावरनच. ते मारण्याच्या चक्करमध्ये माझा सीन झाला असता, मी पडलो असतो भाई. काय म्हणजे पोलिसांना घाबरतात लोक. डायरेक्ट डेअरिंग करून समोर गेलं पाहिजे भाई. काय चूक आहे हा? प्रॉब्लेम काय आहे भाई? माझा फेवरेट कलर दुसऱ्यांच्या गाड्यांवर भारी दिसतो ना. म्हणजे BMW वरती गेली ना ती, तिच्यावर भारी दिसत होता. पाणी पण पिलेलं नाही रे, घसा सुकलाय माझा. बाड. चलो सिग्नल तर सुटला. 101ला टेम्परेचर पोचलंय. गरमीने हालत खराब झालेली आहे. अजून तर आपल्याला अर्ध्याच्या वरती रोड क्रॉस करायचा आहे. म्हणजे जेवढं आलोय तेवढं फक्त अर्धाच रोड आलोय. बघितलं का हे ट्रॅफिक असं व्हायचं. एंडीवर माझी फेवरेट एंडीवर. इथं दिला ना आवाज, लय भारी विषय भाई. मी एवढ्या ट्रॅफिक मध्ये का निघलो असेल, आणि त्याच्यामध्ये आज पोलिस लयच जास्त गर्दी रे. आवाज एवढ्या गर्दीमध्ये 102 डिग्री. इंडूवर वाले पंगा नाले कर दूंगा रंगा. भाई साहब काय गर्दी आहे आणि काय ट्रॅफिक आहे. रेव करायला आवडत नाही, पण मला आवाज ऐकायचा असतो ना, मी करतो. लय गाड्या लोक चिटकून चालवतात रे. बापरे काय ट्रॅफिक आहे राव आज. काय विषय आज सगळं ट्रॅफिक एकदम बाहेर पडलंय का? त्यामुळं पोलीस चेकिंग आहे का? पोलीस चेकिंग असल्यामुळं गर्दी आहे? चेकिंग असल्यामुळंच असणार आहे. नंबर बघा भाई मर्सिडीजचा. पॅम्प काय पॅम्प? आवाज ऐकला का हिचा? पॅम्प. गाईज पोरशेवाला ऍक्सिडेंट इथं झाला होता काय माग. तसं तर मी लय वेळा सांगितलंय माझ्या व्हिडिओमध्ये, पण सगळे व्हिडिओ सगळ्या बघत असेल, ज्यांनी नसेल बघितला त्यांच्यासाठी.
बघितलं का ट्रॅफिक सिग्नल अजून मला वाटतं अर्धा किलोमीटर लांब आहे आणि गाड्या इथूनच गर्दी चालू आहे आणि भपकारा मारायला लागली लय घाण. इच्छा गावात नाही शाईन मारती करे ह्याच्यात हा कलर मध्ये शाईन मारती आहे ना ब्ल्यू लाईट पण पडतीये ना इथली कुठली तरी त्याच्यामुळे भारी वाटतं अजून. नाही अजून काय नाही अजून ब्लॉग मग तुला घ्यायला नको का 4 वर्षांनी भेटलंय म्हटलं. सगळ्यांना घेतलं 4 वर्षांनी भेटून पण ओळखलं. हिंदी नाही आता मराठी आहे. आता मराठीवरती आलो मी हिंदीवरनं. गाईज हे काम झालं इकडचं एक झालं इथे एक ॲडिशनल टाकले आणि सगळ्यात भारीचा विषय तुम्हाला दाखवतो. सगळ्यात भारी हा विषय काय दिसतोय क्वालिटी आहे का नाही बस. आणि हे आता सकाळची राईड आपली डन फायनल. चलो धन्यवाद शेठ तुमच्यामुळं काही काम राहिलेली झाली तुमचा हत्यार. हा बोल आता बोल ना व्हिडिओ मध्ये बोल रे आता. हॅलो गाइस शर्मा राय बोल ना ठीक आहे एकदा चल बोल बिंदास चल टाकतो लवकर. भाई व्हिडिओ चालू केल्यावरती गप्पा बसतोय रे. बोल ना एकदा ठीक आहे एकदा असं बोल सबस्क्राइब करा. हा चल सबस्क्राईब करा. सकरपारा बोल ना सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा. आवाज ऐकवतो यांना. हे जरा नावाच एकदा नावाच बघा लाईफ इज वन्स बरोबर पुढे बघा लेव लाईफ वन नीट वाज परत बघा गपरे डिस्टॉक नो लिसन बघ लाईफ इज वन लेव लाईफ वन. कट नाही मी पूर्ण टाकणार मी. आवाज ऐकायचा का आता मिंगेचा आवाज ऐका. ओ भाई साहब चिका कर रे पूर कशी वाटते. मला म्हणतात ओरिजिनल किंग जे पिता स्प्रिंग गाडी आहे ती चांगल्या बोले तू बाई ब्लॉक कंटेंट आहे लागला 4 मला. वर्षानंतर भेटलं 4 वर्षानंतर चांगले बोले खूप गाडी अपग्रेड झाली पण दुकान अपग्रेड दुकान अपग्रेड होऊ नको क्वालिटी भेटती ती पाहिजे ती बस विषय संपला. म्हणून तर एवढा लांब आलं तुमच्याकडं. ना तो शॉट मी पहिला टाकतो बघा तुम्ही. ले खरे ते काय ते लिव्ह हो इकडे ना चांगले बोले खूप नाही तर कावळा बोले काव. गाईज फायनली ना विषय झालेला आपला. गाडी लांबून कशी दिसते बघा. आता याची मस्त सिनेमॅटिक घेतो पण आत्ता नाही सकाळी राईडला जायचं ना मग सकाळीच घेतो. आत्ता काहीच विषय नाही करायचा. हे ब्लॅक टाकले व्हाईट टाकायचं होतं ठीक आहे असू दे काय विषय नाही. इथं पण ब्लॅक आहे का ओके काय प्रॉब्लेम नाही. चला निघायचं का शेट येऊ का
मला काय नाही, मी थांबतो बघा, तुम्ही थांबत असाल तर. माझ्या पण घरचे वाट बघतात हो. चला चला, लाईट बंद झाली, आता निघायला पाहिजे. हा बोला अभी, अभी बोललो ना. 2 लाख 2.5 लाख ना 3 लाख. आता तुम्ही बोला. बोला की ऑरेंज बोला. उन्होंने पता है ना. कितना बोला ना. बोला लवकर. 3-4 गुर्दे जाएंगे. क्या अच्छा लग रहा है लेकिन गाड़ी. कीमत क्या रहता है? गुर्दे का कीमत क्या है भैया? बोलो जल्दी, वीडियो लंबा कौन करते. बोला ना. और क्या? गाड़ी तुम बताओ. मैंने तो बता दिया, बता दिया उन्होंने. मॅम मला हातामध्ये काम आहे आणखीन, पण झालं नाही, ते लेट होतोय मला. मी उद्या येतो मॅम. उद्या बघू, जर Quality दिसायला लागली. भेटत असेल तर ठीक आहे, नसेल तर मग संध्याकाळी ह्याच वेळेला येतो. फायनली काय झाला आपला यूट्यूबचा विषय इथं त्यांनी करून दिला. अजून थोडेसे छोटे मोठे राहिले ते करायचे म्हणून मी व्हिडिओ बनवत नव्हतो. आता फायनल झाल्यावरती एक व्हिडिओ बनवतो. मला वाटलं नव्हतं असं भारी दिसेल रे. व्हिडिओत अजून भारी दिसते हो, व्हिडिओत भारी दिसते पण अजून. क्वालिटी दिसते व्हिडिओ. पण केला, ब्रँडिंग पण केली. मला फक्त हे सांग, अँगल केवढा येतोय माझं ते सांग. हा दोन्ही हात आहेत. डोकं हा फुल आहे. ते लाइनिंग आहे ना त्याच्या इथं. सरक सोड. हा टाईट कर आता. टाई हे आणि तुझं डोकं पूर्ण येत आहे. ओके ना. हां कर टाईट. थांब थांब थांब. तेच तर बघत होतं ना, ते टाईट आहे का पहिले, मग हे कारण होतं ना. नाही ते जास्त लूज होतं ना म्हणून. बोल ना काय म्हणतो. बस चालू आहे ना. हा चालू आहे मी. ओके डन. हा तू इथं काय करतो. याला घ्यायला गेलतो. हां आता तू दिसला, चहा मारत होतो. तुला आवाज दिसतो, तू पळाला मी पुढे. मी म्हटलं अरे योग्य नाही, मला आवाज नाही आला. ग्रॅव्हिटी युट्यूब. मग तुम्ही चेंज केलं ना. मग तिला माहित पण नाही. मी ना नाव बघितलं, करत नाही बघितलं मी परत. चालेल, सगळ्यात भारी विषय हाय. असं आहे बघ, हे आलं बघ लय बरोबर. क्वालिटी दिसते ना. कोणी केली मी केलं. कार अरे तो विषय कसा झाला आता तुला नाही सांगू शकत मी. टाईम फक्त 4 तासात ते अख्खं म्हटलं हे काम. काय बोलतो मग चांगलंच वाटलं ना. मम्मीचा फोन आला. हॅलो मॅचेस पाडली ती बाई. हॅलो. नाही तो तुकडा लावलाय होय. डबल तुकडा. अरे मम्मीचे मिस कॉल तुझा फोन आला ना मला. गेलता का मग, जाणार की नाही. विचार करतो अजून पण. जा म्हणतोय तुला. तुझं आहे ना विषय काय अजून डोक्यात माहिती का. पैसे. लोणावळ्याला चल म्हणतोय तो. हा मग काय झालं. अरे राईड होईल 4 लोकांची, तुझं हे होईल ना. आणि तुझं हे भेटेल तुला. 4 जण भेटतील. 4 जण अजून भेटतील. त्याच्यामध्ये एक म्हणतो बरं, ना, एक मला टीम सांग ना, म्हणून कसं वाटलं? एक नंबर दिसतंय, भारी दिसतंय. मी म्हटलं आता ड्रोन कुठं उडवलाय. तो झाडामध्ये फक्त लाईट बसला रे.
हॅलो एक क्वेश्चन चेंज केलं का नाही हा निघालो याच्यासारखंच आहे ना, टाक. एअरपोर्ट पाशी थांबलो याला बी चेंज कर शाहरुख भेटला एअरपोर्ट पाशी थांबलो मग आता त्याने आवाज दिला हा आलो चेंज कर हे बी चेंज कर क्वेश्चन टाक याला कॉर्नरला चार्ज नाही का पार्किंगच्या हा का येस येस हळूहळू जा गाईज माझा आवाज येणार नाही आता तुम्हाला पण मजा येणार कारण एक नवीन डिफरंट अँगल ट्राय करतोय ना मी guys home sweet home good night bye